May I do it, sir? Come in. Good morning, sir. Good morning. Good morning. How are you? Fine, sir. Please sit down. Thank you, sir. Which language is convenient to you? Marathi. Marathi. Okay. चला नाव न सांगता आपला थोडक्यात परिचय करून द्या. सर मी बीड जिल्ह्यातील शिरूर कासार या तालुक्यातून आलेलो आहे. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरूर कासार या ठिकाणी झालं. त्यानंतर 5वी ते 12वी पर्यंतचं शिक्षण कालिका देवी शिक्षण संस्था या ठिकाणी झालं. त्यानंतर प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय येथून केमिकल इंजिनिअरिंग या विषयात ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर जोतून पेंट्स या MNC कंपनीमध्ये 1.5 वर्ष जॉब केला ॲज अ क्वालिटी टेस्टिंग म्हणून. त्यानंतर नुकतीच माझ्या आता व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था मुंबई या ठिकाणी क्लर्क म्हणून निवड झालेली आहे. कुठं क्लर्क म्हणून आहात तुम्ही? व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था संचालनाच्या ऑफिसमध्ये. कोणत्या बॅचला झाला? ग्रुप सी मध्ये झालात का? हो, 2000. बर. मग तुम्ही त्या पदावर समाधानी नाहीत का? नाही सर, नाहीये. तो एक प्लॅन बी म्हणून सिलेक्ट केला आहे, फायनान्शियल स्टॅबिलिटी. बर. कौटुंबिक पार्श्वभूमी काय आपली? सर आई वडील शेती करतात, भाऊ कम्प्युटर इंजिनियर मोठा आणि लहान बहिणीचं ब्युटी पार्लर. ओके. तुमचं बी शिक्षण इंजिनिअरिंग आहे का काय? हो, केमिकल इंजिनिअरिंग. आता केमिकल इंजिनिअरिंग असताना तुम्ही PSI होणं हे कितपत योग्य आहे? नक्कीच सर, त्या केमिकल इंजिनिअरिंगचा PSI ला फायदा होईलच. कसा होईल ते सांगा. सर सध्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये खूप टेक्निकल गोष्टी यूज होतात आणि त्या टेक्निकल गोष्टी अडॅप्ट करणं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारा अधिकारी असणं खूप गरजेचं आहे. आणि मी ॲज अ IT मध्ये सुद्धा जॉब केला आहे लॉकडाऊनमध्ये. त्याच्यामुळे ते वर्किंग एक्सपिरियन्स आहे आणि ज्या टेक्नॉलॉजिकल गोष्टी आहेत ते फ्रेंडली आहेत. आणि ॲज अ केमिकल पाहिलं तर फॉरेन्सिक सायन्सचा खूप संबंध येतो पोलीस डिपार्टमेंटमध्ये. म्हणजे त्या गोष्टी ज्यावेळेस एखादा गुन्हा घडतो त्यावेळेस प्राथमिक गोष्टी त्या ठिकाणी अवेलेबल असतात, ज्या की ब्लड सॅम्पल असेल किंवा लाळ सलाईवा असं वगैरे गोष्टी असतील. तर त्या ठिकाणी जे इन्व्हेस्टिगेशन अधिकारी असतो PSI त्याची प्राथमिक जबाबदारी फॉरेन्सिक सायन्स ऑफिसरला बोलवणं हे करणं. कारण त्या ठिकाणी एकदम भक्कम पुरावे मिळण्याची शक्यता असते. त्या ठिकाणी एक जरी चूक झाली तरी कोणताही तुमची पहिली ड्युटी कंट्रोल रूमला लावली तर तुमच्या केमिकल डिग्रीचा फायदा काय होईल ते सांगा. सर, टेक्नॉलॉजिकल बॅकग्राऊंड आहे का माझं, नक्कीच मी तिथे इम्प्लिमेंटेशन कसं होईल? आता कंट्रोल रूमला तुमची ड्युटी लावलेली आहे, तुम्ही केमिकल इंजिनियर झालेला आहे, तर कसा त्याचा फायदा तिथं होईल ते मला सांगा. सर आता रिलॅक्स मध्ये उत्तर आता ठीक आहे. तुम्ही मला फॉरेन्सिक रिपोर्ट वगैरे ते सगळं सांगितलं. पहिली ड्युटी तुमची कंट्रोल रूमला लागली. मग तुमचं केमिकल डिग्रीचा फायदा काय होईल ते आम्हाला जाणून घ्या असं वाटतं. आता कंट्रोल रूम मध्ये सर सुद्धा कम्युनिकेशन महत्वाचं असतं. परत टेक्निकल गोष्टी सगळीकडेच असतात सर, त्यामुळे नक्कीच उपयोग होईल. बरं, ठीक आहे. मूळ जिल्हा कोणता तुमचा? बीड जिल्हा. बीड जिल्ह्याचे काही वैशिष्ट्य सांगते तुम्हाला? सर, बीड जिल्ह्यामध्ये अनेक प्राचीन मंदिरं आहेत, यादवकालीन मंदिर आहेत, हेमाडपंथी मंदिर आहेत आणि त्या ठिकाणी बीड जिल्हा असा जिल्हा आहे की जो पूर्ण महाराष्ट्र राज्याला ऊसतोड कामगार परवणारा जिल्हा म्हणून ओळखतो. आणि सध्या नुकतेच बरेचसे आंदोलनाचं केंद्र म्हणून बीड जिल्हा. हेमाडपंथी मंदिर तुम्ही म्हटलेलं आहे, तर प्रख्यात असलेलं हेमाडपंथी मंदिर सांगते भारतातील? एक्झॅक्ट मला मंदिर नाही सांगतेच, परंतु दक्षिणेकडचे बरेचसे मंदिर हेमाडपंथी मंदिर. काय वैशिष्ट्य असतं हेमाडपंथी मंदिराचं? वैशिष्ट्य सांगता येत नाही? ठीक, हरकत नाही. बीड जिल्ह्यामध्ये सध्या राजकीय दृष्टिकोनातून जास्त गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. हे खरं आहे का खोटं आहे? मग ते कसं थांबवाल तुम्ही पोलीस अधिकारी झाल्यावर ते सांगा. सर, सध्या बीड जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे आणि बऱ्याचशा राजकारणामार्फत त्याचा एक चुकीचा वापर केला जातो. त्या ठिकाणी त्या तरुणांना एक समुपदेशन करणं खूप गरजेचं आहे आणि एक चांगलं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. तोच एक कार्य पोलीस डिपार्टमेंट करता येईल आणि त्या तरुणांचा उपयोग कम्युनिटी पोलिसिंगसाठी करता येऊ शकतो. बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण थांबवण्यासाठी तुम्ही ह्या 2 उपाययोजना सांगितल्या, पण समुपदेशनाने गुन्हेगारी थांबेल का असं वाटतं तुम्हाला? सर, काही प्रमाणात नक्कीच थांबू शकतो. काही प्रमाणात नक्की. आता बीड मध्ये ऊसतोड कामगारांच्याही काही समस्या आपल्याला दिसतात, तर त्यातल्या काही समस्या तुम्ही जवळून पाहिल्या असाल, तर तुम्हाला जवळून पाहिलेल्या काही समस्या आम्हाला सांगा.
सर सर्वात प्राथमिक समस्या ही असते की जे ऊसतोड कामगारांची मुलं वगैरे आहेत ते ऊसतोडीसाठी आता बऱ्याचशा ठिकाणी स्थलांतर व्हावं लागतं, त्यामुळे त्या मुलाच्या शिक्षणाचा खूप मोठा प्रश्न आहे सर. तीच प्राथमिक समस्या. त्यानंतर ज्या ठिकाणी ऊसतोड कामगार काम करतात त्या ठिकाणी त्यांना स्वच्छ पाणी वगैरे अवेलेबल नसतं, आरोग्याच्या सुविधा नसतात, ती एक खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि ऊसतोड तुम्हाला कामगार अवांतर वाचनाचे म्हणजे छंदमध्ये तुम्ही असं म्हटलं की नकारात्मक गुण आहे का काय तुमचा? हा नकारात्मक जास्त अवांतर वाचण्याची आवड नाही सर. मग वाचण्याची आवड नाहीये तुम्हाला? जास्त नाही असं सांगितलं सर. बरं. इसेन्शियल गोष्टी वाचतो. मग कोणत्या गोष्टी वाचतात तुम्ही? आता न्यूजपेपर वाचतो हा. किंवा काही सेल्फ इम्प्रुव्हमेंट बुक असतील ते वाचतो. म्हणजे छंद नेमकं काय तुमचा? आता छंद वेब सिरीज पाहणे छंद आहे. Web series. आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जसे पॉलिटिक्स रिलेटेड असतात. आता वेब सिरीज बघणं तुमचा छंद आहे. वेब सिरीज कोणती पाहिजे तुम्ही सध्या करंट मध्ये आठवड्यामध्ये काय? रेल्वे मॅन पाहिजे सर. रेल्वे रेल्वे काय त्याच्यामध्ये काय? सर त्या वेब सिरीजमध्ये असं दाखवलेलं की 1984 साली जी भोपाळ वायू दुर्घटना झाली होती त्या ठिकाणी दुर्घटनेमुळे सर्व शहरामध्ये अशांतता पसरली होती. त्या ठिकाणी रेल्वे मार्फत जे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं होतं, जे मेडिकल फॅसिलिटी असते किंवा त्या ठिकाणच्या लोकांना स्थलांतर करण्यासाठी ते खूप चांगल्या प्रकारे बरं. आता बीड मधून समृद्ध मार्ग जातो का? नाही नाही जात ना? कनेक्टेड होतो का पुढे बीड जिल्ह्यामध्ये? नाही कुठंच होत नाही. ठीक आहे. बीड जिल्ह्यामध्ये एक ज्योतिर्लिंग आहे का? हो आहे. काय नाव? परळी वैद्य ते तुम्ही मला सांगितलं वैशिष्ट्यामध्ये. बरं, असे किती ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रात? महाराष्ट्र 5 ज्योतिर्लिंग. कोणकोणती? परळी वैजनाथ त्या ठिकाणी आहे, हिंगोली येथे औंढानाथ त्या ठिकाणी, औरंगाबादला घृष्णेश्वर या ठिकाणी, नाशिक या ठिकाणी त्र्यंबकेश्वर. एक विचारताय तुम्ही? या जिल्ह्यात हो, पुणे भीमाशंकर. ठीक आहे, हरकत नाही. आता पोलीस प्रशासनात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवला पाहिजे का, याकडे आपण कसे बघतो? हो, नक्कीच नोंदवलं पाहिजे सर. का गरज आहे? कारण सर बऱ्याचशा केसेस अशा होतात की महिलांवर ज्या ठिकाणी अत्याचार होतो किंवा त्यांच्याशी रिलेटेड गुन्हे असतात त्या ठिकाणी महिला ते गुन्हे दाखल करण्यासाठी समोर येत नाही. कारण बऱ्याचशा पोलीस स्टेशनमध्ये समजा मेल जर असतील की त्या ठिकाणी त्या जास्त फ्रेंडली बोलू शकत नाही किंवा आपल्या समस्या सांगू शकत नाही, तर महिला पोलीस असतील तर नक्कीच त्या महिलांसाठी खूप इझी वेळ होते. महिलांच्या काही समस्या आहेत का पोलीस खात्यात आलेल्या? हो आहेत सर. सर सर्वात महत्त्वाची समस्या अशी आहे की जो पोलिसाचा युनिफॉर्म आहे तो एक पुरुषांना समोर ठेवून बनवलेला युनिफॉर्म आहे. तर बऱ्याचशा स्त्रियांसाठी कुठला युनिफॉर्म असावा असं तुम्हाला वाटतं? स्त्रियांसाठी एक पंजाबी ड्रेस वगैरे तसे जर असेल तर त्या जास्त कम्फर्टेबल राहतील सर. तुम्ही कोणतं कोणतं साडी असते ना स्त्रिया? हो, साडी असते सर, पण जे वरिष्ठ ऑफिसर्स वगैरे असतात येस आहे. कोणत्या प्रवर्गातून तुम्ही अर्ज केलेला आहे? EWS. EWS. किती कट ऑफ पेक्षा किती मार्क आहे तुम्हाला? 11 मार्क्स. आता EWS मधून जर तुम्हाला फॅसिलिटी घ्यायची असेल आणि जर तुम्हाला सांगितले की आता मराठा समाजाला दिले 10% त्यातून घ्या, तुम्ही कोणाला निवडा? सर ऍक्च्युली EWS मधून आरक्षण घेण्यासाठी क्रायटेरिया असं असतो की ज्याला कोणत्याही जातीचं आरक्षण भेटत नाही तो ओपन कॅटेगरी मधून EWS. आता शिंदेमध्ये तुम्ही समजा मराठा कम्युनिटीचा असा असं गृहीत धरूया. हो. आता त्यांना 10% 26 तारखेपासून आरक्षण आपलं लागू झालेलं आहे. ठीक आहे. हो. मग 10% आरक्षण घ्याल तुम्ही भविष्यात का EWSचं आरक्षण घ्याल? हा माझा साधा प्रश्न आहे. तर EWSचं आरक्षण घ्यायचं. मग मराठ्यांना दिलेलं 10% आरक्षण हे सरकारने चुकीचा निर्णय घेतला असं म्हणायचंय का आपल्याला? नाही, चुकीचा नाही घेतला, कारण त्यांनी पूर्ण प्रोसिजर मागासवर्गीय आयोग नेमून किंवा सर्वेक्षण करून दिलेलं आहे. परंतु याआधी हे 2 वेळेस आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि ते टिकलं नाही. आणि जे EWS आरक्षण आहे ते घटना दुरुस्तीला आलेलं आहे, त्यामुळे त्याची जास्त शुअरिटी आहे. म्हणून आपण ते EWS. हो, नक्कीच. ठीक आहे. हायरार्की मला कॉन्स्टेबल ते SP पर्यंत सांगा. सर्वात खाली पोलीस शिपाई, त्यानंतर पोलीस नाईक आहे पण ते सध्या पद रद्द करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर पोलीस हवालदार, त्याच्यानंतर असिस्टंट PSI, नंतर PSI, त्यानंतर API, नंतर PI, आणि ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी सिनियर PI पण पद असते त्या ठिकाणी. त्यानंतर ॲडिशनल SP असते, त्यानंतर SP. सॉरी DYSP आणि SCP मधला नेमका फरक सांगा.
सर DYSP हे परिक्षेत्राच्या ठिकाणी असतं आणि ACP हे आयुक्तालयाच्या ठिकाणी असतं आणि DYSP ना एक दंडाधिकारीचे अधिकार नसतात तर ACP ना दंडाधिकारीचे अधिकार असतात. ठीक आहे best. ओके ओके थँक्यू SDPO असेल तर दंडाधिकारीचे अधिकार आहे. हो SDPO SDPO त्याची पोस्टिंग त्यांच्या पोस्टिंग तर SDPO असेल तरच असते निवासी असेल तर ते होमला जर असेल तर नसते. काही हरकत नाही. बेस्ट लक. थँक्यू सर ओके चला. बरं. त्यावेळेस Thank you.